रेल्वे ग्रुप डीची नवीन भरती आलेली आहे 2025ची. तर त्यासाठी तो नोटिफिकेशन चेक करू शकता. मी माझी नोकरीवरून चेक करते, तुम्ही कुठल्याही वेबसाईटवरून चेक करू शकता. आणि तिथे 32,000 जागा आहेत. 32,438 जागा आहेत टोटल. आणि वेगवेगळ्या पोस्टसाठी जागा निघाल्या आहेत. आणि यात फक्त 10वी उत्तीर्ण मागितलेलं आहे. तर तुम्ही चेक करू शकता. आणि ग्रुप डीसाठी वेगवेगळ्या पोस्ट आहे. असिस्टंट पोस्टमन, ट्रॅकमन, ट्रॅक मेंटेनन्स, 10वी उत्तीर्ण आणि 18 ते 36 वर्ष वयोमर्यादा आहे. SC STसाठी 5 वर्ष एक्सटेंडेड आणि OBCसाठी 3 वर्ष एक्सटेंडेड. फी आहे 500 रुपये आणि महिलांसाठी वगैरे 250 रुपये आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 250 रुपये आहे. 22 फेब्रुवारी लास्ट डेट आहे आणि तुम्ही इथून डायरेक्ट जाहिरात चेक करू शकता PDF डाउनलोड करून. तर मी इथे PDF डाउनलोड करते आहे. तर हे ऑफिशियल वेबसाईटवरून PDF डाउनलोड केलेली आहे. तर ही पूर्ण वाचून घ्यायची. 2024 सेंट्रल 8 पेनुसार आहे, 7 पेनुसार आहे सॉरी. तर इथे सगळ्या डेट्स दिलेल्या आहेत की 28 डिसेंबरपासून सुरुवात झाली नोटिफिकेशनची. पब्लिकेशन झालं आहे 22 तारखेला. 23 पासून ऑनलाईन फॉर्म चालू झाले आहे. 22 फेब्रुवारीपर्यंत लास्ट फॉर्म भरता येईल. आणि हे रजिस्ट्रेशनचे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत रेल्वेच्या. जर कोणाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर मी पण भरून देते, पण तुम्हाला डॉक्युमेंट पाठवावे लागेल, विश्वास ठेवावा लागेल थोडा. हे जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत, तुम्ही चेक करू शकता. सगळं लिहिलेलं आहे, सगळं वाचून घ्यायचं आणि त्या झोनमधून फॉर्म भरायचा. तुम्ही कुठल्याही एका झोनमधून फॉर्म भरू शकता. इथे वेकेन्सीज लिहिलेलं आहे आणि फिटनेस किती पाहिजे, विज्युअल किती पाहिजे सगळं लिहिलेलं आहे. फिजिकली फिट कसं, सगळे पॅरामीटर्स लिहिलेले असतात. सगळं वाचून घ्यायचं. एज लिमिट काय आहे तर 18 ते 36 वर्ष आहे, ते लिहिलेलं आहे. आणि नॉर्मल कॅटेगरीसाठी 1833 लिहिलेलं आहे, 18 ते 33. OBCसाठी 3 वर्ष एक्सटेंडेड आहे. SC STसाठी 5 वर्ष एक्सटेंडेड आहे. आणि बाकी बेंचमार्क वगैरे असेल किंवा हँडिकॅप असेल त्यांच्यासाठी वेगवेगळे पॅरामीटर्स लिहिलेले आहेत. सगळं आपण वाचू शकतो या PDF मध्ये. एक्झामिनेशन फी आहे 500 आणि 250 रुपये. 500 ही जनरलसाठी आणि OBCसाठी आणि बाकीच्यांसाठी 250 रुपये फी आहे. ट्रान्झॅक्शन इश्यू झाले असतील तर तुम्ही इथे कंप्लेंट करू शकता. हे सगळे इन्स्ट्रक्शन्स आहेत. एक सर्व्हिसमॅनसाठी काय आहे सगळं लिहिलेलं आहे, तुम्ही चेक करू शकता. आणि इथे सिलेबस पण लिहिलेला असतो. हे आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळे इन्स्ट्रक्शन्स आहेत, ते सगळं लिहिलेलं आहे. रिक्रुटमेंट प्रोसेस काय आहे तर पहिले एक्झाम होईल. एक्झाम पॅटर्न काय आहे तर प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क आहे आणि टोटल 90 मिनिट्सची एक्झाम असेल. त्यात जनरल सायन्स येईल, मॅथमॅटिक्स येईल, जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग येईल, जनरल अवेअरनेस येईल. असं टोटल 100 मार्क्सचा पेपर होईल. 90 मिनिट्समध्ये सॉल्व्ह करायचा आहे. हाऊ टू अप्लाय हे पण लिहिलं, तुम्ही इथे चेक करू शकता. अप्लाय कसं करायचं, ऑनलाईन अप्लाय मी पण करून देते, तुम्ही मला पण पाठवू शकता डॉक्युमेंट्स. जर कोणाला फॉर्म भरायचा असेल तर मी ऑनलाईन फॉर्म भरून देईल, नेट कॅफेपेक्षा कमी पैसे घेऊन भरून देईल. कारण मी पण एक स्टुडंट आहे तर मी भरू शकते. हे टोटल 18 झोन्स आहेत. तर तुम्हाला कुठल्या RRBमधून फॉर्म भरायचा आहे ते तुम्ही डिसाईड करू शकता त्यांच्या वेकेन्सी पाहून. प्रत्येक RRCबद्दल आणि RRBबद्दल डिटेल्स लिहिलेले आहेत, कॅटेगरी लिहिलेली आहे. आता हे प्रत्येक
कास्टसाठी वगैरे इन्स्ट्रक्शन्स आहे, डिक्लेरेशन आहे, तर हे पण तुम्ही वाचू शकता. किती पोस्ट आहे ते पण वाचू शकता. हे टोटल प्रत्येक RRBसाठी पॅरामीटर्स लिहिलेले आहेत, पोस्ट पॅरामीटर्स लिहिलेले आहेत, या वॅकेन्सीज लिहिलेले आहेत. तुम्ही चेक करू शकता आणि तिथून फॉर्म भरू शकता. जसं की नॉर्थमध्ये पण भरू शकता. मॅक्सिमम लोक साऊथमध्ये भरतात, कारण साऊथमधून कॉम्पिटिशन खूप कमी असते आणि नॉर्थमध्ये कॉम्पिटिशन सगळ्यात जास्त आहे. म्हणजे दिल्ली साईडला, तिथे UP बिहार असते ना, तिथून कॉम्पिटिशन सगळ्यात जास्त आहे. आणि वेस्टर्न लाईनला पण कॉम्पिटिशन जास्त असते, मुंबई साईडला. तर लोक मॅक्सिमम साऊथमधून भरतात